टॉस विन कोण? गोटेकर टॉस विन. आणि निर्णय आपला कळवायचा आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय तो गोटेकर संघाने. 50 पैसे घेतले म्हणून टॉस हरले. 1 रुपया घेतला असं टॉस जिंकले असते. अच्छा 5 रुपये आहेत का म्हणून हरले. 1 रुपया पाहिजे होता. 1 रुपया आणि 50 पैसे कळतच नाही आले. दरम्यान पुढचा सामना होईल तो वेताळ स्वामी वर्सेस गोठेकर बी. एक गाव या कॅटेगरीमध्ये गोठेकर संघ हा पूर्ण तालुक्यात नावाजलेला असा संघ. तसेच नगरपंचायतच्या कॅटेगरीमध्ये वेताळ स्वामी हा सुद्धा एक नावाजलेला संघ. आणि आपल्याला निश्चित या दोन्ही संघादरम्यान अतिशय सुंदर लढत बघायला मिळेल. वेताळ स्वामी वर्सेस गोठेकर. दरम्यान गोटेकर यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले ते वेताळ स्वामी संघाला प्रथम फलंदाजीसाठी. 4 षटकांचा हा सामना होईल. विश्वजित लेफ्ट हँड बॉलर विश्वजित याला रिक्वेस्ट आहे की त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा. विश्वजित इथे कुठे आजूबाजूला असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. या संघासाठी पंचांची भूमिका पार पडतील ते प्रदीर्घ अनुभव असलेले हेमंतजी तावडे आणि त्यांच्या बरोबर असतील ते हेमंत आणि अभिजित पंचांची भूमिका पार पडतील. गोटेकर संघ आपलं क्षेत्ररक्षण लावत आहे. 4 चेंडूचा होणारा सामना गोटेकर वर्सेस वेताळ स्वामी. चुरशीचा सामना होईल अशी प्रेक्षकांना अपेक्षा आहे. सेमीफायनलचा होणारा सामना आहे. ग्रुपमधून एक गाव एकच्या ग्रुपमधून गोटेकर संघ आणि नगरपंचायत ग्रुपमधून वेताळ स्वामी संघ असे 2 संघ. हार्ड हिटर स्ट्रोक प्लेयर असे दोन्ही संघाकडे चांगले खेळाडू तसेच चांगले गोलंदाज. आणि खूपच प्रदीर्घ अशी खोलवर चर्चा चालू आहे ती कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि निश्चित दोन्ही संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. दोन्ही संघाकडे तुल्यबल असे मॅच विनर खेळाडू आहेत. दरम्यान वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला असं षटक घेऊन येते प्रीतम फ्रॉम गोठेकर आणि त्याचा सामना करील अनमोल फ्रॉम शहापूर ब्राह्मणाळी. प्रीतम याचा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि सुंदर असा मारला फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण. तिथे एकच धाव मिळते. आणि हा काय मला तरी कळलंच नाही कसा काय फेकला इकडे काय समजलंच नाही. प्रेक्षकांना पण कळलं नाही आणि प्लेयरला पण कळलं नाही नक्की कसा काय तिकडे फेकला. म्हणजे गोलंदाजाकडे फेकायचा चेंडू त्याने मिड विकेटच्या फलंदाजाकडे फेकला. आपल्या क्षेत्ररक्षकाकडे फेकला. क्षेत्ररक्षक पण हैराण. फलंदाजाला पण तोपर्यंत माहित नव्हतं. अमोल सुद्धा एक चांगला असा खेळाडू चांगला असा फलंदाज. पाहूया त्यांच्याकडून सुद्धा अपेक्षा आहेत संघाला आणि त्याची खेळी बघण्यासाठी लांबून लांबून सुद्धा इथे प्रेक्षक आलेले आहेत. गुजरातवरनं गजेंद्र आलेले आहेत. कोकणातून अमित तावडे आलेले आहेत.
3 6ला लगातार 3 षटकारात 500. दरम्यान पुढचा चेंडू आणि हा हलकासा कट केलेला आहे एक धाव काढण्यासाठी, परंतु एक धाव का मिळत नाही. दरम्यान निर्धावाचा चेंडू. 3 चेंडू झाले त्या षटकातील आणि 2 धावा झाल्या आहेत. एका षटकाराला 500 रुपये लावले आहेत खास रुपेश परदेशीकडून अमोल थोरातसाठी. एका षटकारात 500 रुपये. मयुरेश आणि अमोल दोघांसाठी. दरम्यान पुढचा चेंडू आणि या बॅटची कडा लागून हा सेफ शॉट मारण्याच्या नादात फलंदाज बाद झालेला आहे. लेग स्टंपवर टाकला चेंडू. हो, लेग स्टंपवर टाकला चेंडू. पॉइंटच्या वरून खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज जेलबाद. प्रेक्षकांकडून 2 षटकाराची अपेक्षा आहे. आम्ही तिकडे सांगतो 2च. आणि जड पावलाने फलंदाज तंबूमध्ये परततात. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समभ्रम निर्विघ्नम करोमदेव सर्व कार्येषु सर्वदा. वेताळ स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताळ स्वामी चषक 2025 माझ्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावर असलेल्या दिग्गज मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. तर जाऊया मॅचच्या दिशेने. सामना रंगतोय आई कावडी गोटेकर स्पोर्ट्स बी विपक्ष वेताळ स्वामी मित्रमंडळ. आपण पाहतोय एकावेकच्या वतीनं हा चाललेला प्रेक्षणीय सामना. आपण या ठिकाणी सर्वजण आलात, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुढील चेंडू अप्रतिम चेंडू. नाईस डिलिव्हरी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतील आणि बाद. पुढील चेंडू. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी. टिचून गोलंदाजीचा नजराणा. या ठिकाणी बाईकच्या मदतीनं 1 धावेल सिंगल. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी चालू असताना धावसंख्या बनली गेली आहे. 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या वेताळ स्वामी मित्रमंडळाची 3. जाऊया डीजे मास्टरकडे एक सुरेल संगीत ऐकण्यासाठी. आणि या ठिकाणी मी या शहापूर नगर पंचायतीचं बुलंद नेतृत्व नगरसेवक सन्माननीय राजादादा वळवी साहेब यांच्या संकल्पनेतून आणि वेताळ स्वामी मित्रमंडळ यांच्या विशेष मेहनतीतून साकार झालेली स्पर्धा वेताळ स्वामी चषक 2025. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं आणि प्रमुख अतिथींचं सन्माननीय राजा वळवी साहेब आणि सर्व सभासद यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. स्वागतम आता स्वागतम सुस्वागतम. क्रीडा रसिक देखील या ठिकाणी आपण पाहतोय नेहमीच्या गवी खाडे विद्यालय मैदानावर येत असतात आणि हे मैदान पाहिलं सुसज्ज असं मैदान. आणि आज मात्र अंतिम दिवस. प्रीतम जोशी कौतुक करेल. प्रथम षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर निर्धाव, चौथ्या चेंडूवर विकेट, 5व्या चेंडूवर विकेट आणि 6व्या चेंडूवर 1 फक्त आणि फक्त 3 धावा. पुढील चेंडू
खोलवर टप्प्याची गोलंदाजी सातत्याने केली जाते. लॉंग ऑफच्या मदतीने फटका येईल, एक धाव येईल. सिंगल बरोबर संघाची धावसंख्या बनली गेली आहे. वेताळ स्वामी मित्रमंडळाची 4 या अंकावर. अप्रतिम नियोजन. आणि आता पाहिली गेली तर स्पर्धा अंतिम दिवसात अंतिम टप्प्यात 4 वाजलेले आहेत. एका तासामध्ये आपल्याला समजणार या स्पर्धेचा चॅम्पियन कोण. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 2 चालू असताना आतिश भांडे. क्या बात आहे. अप्रतिम स्क्वेअर लेगच्या माध्यमातून फटका येतोय, सजतोय. सिंगल येईल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हजर, एक येईल. सिंगल बरोबर संघाची धावसंख्या बनली गेली आहे 5 या अंकावर. आपण पाहतोय एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये कॅप्टन कूल म्हणून ज्यांची ओळख या मैदानावर ज्यांचं नाव सातत्यानं घेतलं जातं, रोहन शेळके, मॅन फ्रॉम गोटेगार. एक चांगलं जबाबदारी घेऊन आपल्या गावासाठी नेहमीच संघर्ष करणारं व्यक्तिमत्व म्हणजे कॅप्टन कूल, रोहन शेळके सर. चल मॅचच्या दिशेने पुढील चेंडू आतिश भांडे. क्या बात आहे. अप्रतिम फटका. त्या ठिकाणी ओमकार येतील आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण. ओमकारचं कौतुक करेल. नाईस डिलिव्हरी या ठिकाणी आपण पाहतोय. सिंगल येईल. सिंगल बरोबर संघाची धावसंख्या बनली गेली 6 या अंकावर. शुभम घरत, दोन्ही बंधू माझे मित्र आहेत, आज गुणलेखकाची भूमिका सांभाळत आहेत. शुभम घरत आपलं देखील मनापासून कौतुक करेल आणि UTC लाईव्ह टेलिकास्टचं देखील मनापासून अभिनंदन आणि कौतुक करेल. शेवटच्या दिवशीमध्ये ही स्पर्धा पोहोचलेली आहे. आनंदाचा सोहळा आज या ठिकाणी आपण पाहतोय या गवी खाडे विद्यालयाच्या मैदानावर. माझ्या तमाम लाडक्या क्रीडकांचं मनपूर्वक मी स्वागत करेल आणि आभार व्यक्त करेल. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. अप्रतिम षटक हाताळलंय या ठिकाणी आतिश भांडे. क्या बात आहे. चेंडू हवेत असेल त्या ठिकाणी धोनी असतील आणि या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन. नाईस. आम्हाला शुभेच्छा आल्यात. वेताळ स्वामी या टीमबद्दल बोलायचं झालं तर कारण गेली कित्येक वर्ष ज्या अष्टपैलू खेळाडूंना वेताळ स्वामी संघाला सावरलं आणि वेताळी स्वामी संघासाठी नेहमी मेहनत आणि जिद्द ठेवली, ते असे सन्माननीय आदर्श शिक्षक रुपेश परदेशी सर या व्यासपीठावर मला दिसतात. त्यांच्या समवेत सुनील उंबार गोंडे सर, आपलं देखील मनापासून कौतुक आणि आभार आणि स्वागत व्यक्त करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. तर या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत DJ अक्षू या ठिकाणी आपण पाहतोय. यांच्या वतीने शुभेच्छा या स्पर्धेसाठी. थँक्यू DJ अक्षू. राहुल येतात. बॅटनं कडा घेतली या ठिकाणी डिक्लेअर झोनमध्ये. आपण पाहतोय पंच सन्माननीय आमचे मार्गदर्शक तावडे सर असतील, हेमंतजी तावडे, आणि आपण स्केअरलकच्या माध्यमातून किस्मतराव सर असतील आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत अभिभाई सावंत असतील. सर्वांचं मी कौतुक करलं आणि अतिशय चांगला योग्य निर्णय देऊन ही स्पर्धा शेवटच्या दिवसामध्ये पोहोचवलेली आहे. वेताळ स्वामी चषक 2025 अंतिम दिवस याचसाठी केला होता. 88 शेवटचा दिवस घडवावा. पुढील चेंडू. क्या बात आहे. अप्रतिम षटक क्रमांक 2 संपलं आणि 2 षटकानंतर षटक क्रमांक पहिलं पाहिलं तर प्रीतम जोशी JP यानं दिल्या फक्त 3 धावा. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं आतिश भांडे, मॅन फ्रॉम गोटेकर, पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवर विकेट, 5व्या चेंडूवर 1 धाव आणि 6व्या चेंडूवर विकेट. आई गावदेवी गोटेकर बी संघाचं वर्चस्व या मैदानावर पाहिलं. किती वर्ष आपण पाहतोय. कॅप्टन कुल रोहन शेळके असतील आणि सर्व टीमचं मी कौतुक करेल. 7 समुद्रा पलीकडे पोहोचलेली ही टीम म्हणजे कॅप्टन कुलच्या मदतीनं आई गावदेवी गोटेकर बी. तर जाऊया मॅचच्या दिशेने आणि सामना पाहतोय रंगतदार अवस्थेमध्ये. वेताळ स्वामी विपक्ष आई गावदेवी गोटेकर बी. जाऊया पुढील चेंडू.
क्या बात आहे, अप्रतिम फटका लॉंग ऑफच्या मदतीनं चेंडू जाईल सीमा पार, खणखणीत प्रार, चपराक चाबूक शॉट चौकार टीचे. मी कौतुक करेल बैलगाड्या शर्यत जाऊ मॅचच्या दिशेने पहिल्यांदा मॅचचं समीकरण या ठिकाणी चांगलं जाईल. लोअर फुलटॉस होता राहुल याला परंतु नाहीये. त्या ठिकाणी आतिश पांडे असतील, थोडंसं गच्चाळ क्षेत्ररक्षण होत आहे परंतु नाहीये, थांबवलंय. सिंगल आहे आणि सिंगल बरोबर संघाचं धावपळक थोडं पुढे जात आहे. 12 या अंकावर 1-2 12. आई गावदेवी गोटेकर बी संघाच्या वतीनं आपण पाहतोय ओमकार म्हणजे गणेशाचं नाव. जेव्हा जेव्हा संकट आलंय तेव्हा या ओमकाराला आपण पाहिलेलं आहे आणि तोच ओमकार गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम नाईस डिलिव्हरी होती परंतु थोडासा एसटीच्या बाहेर. वाईट बॉल अवंतर धाव. अवंतर धावा आपण जास्त दिल्या तर पुढील संघाला त्याचा मोबदला मिळत असतो. वेताळ स्वामी संघ आपण पाहतोय परिश्रम करतोय, मेहनत करतोय, पण मात्र जिद्द आणि चिकाटी मात्र कायम राहील कारण अप्रतिम सामना चालू आहे. लोअर फुलटॉस या ठिकाणी एसटी रक्षक रोहन शेळके यांच्या क्लोजमध्ये स्थिरावतो चेंडू अतिशय प्रेमानं त्यानं कलेक्ट केला आणि या ठिकाणी निताव चेंडूची सांगता धावफलक मात्र स्थिर 13 1-3 13. ओमकार षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. या ठिकाणी चेंडू हवेत नो मॅन्स लँड मध्ये चेंडू गेला होता परंतु त्या ठिकाणी रवी हजर होते आणि रवी यांनी मात्र आपल्या गावासाठी मेहनत केली आणि पुढील फलंदाला तंबूत पाठवलं. डीजे राजारामजी वळवी साहेब आणि तसेच वेताळ स्वामी मित्रमंडळ यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा वेताळ स्वामी चषक 2025. परंतु त्यांच्यावर विशेष प्रेम दाखवणारे व्यक्तिमत्व सन्माननीय निलेश शेठ मांजे साहेब, उद्योगपती शहापूर तालुका आणि तसेच नगरसेवक आनंदजी झगडे साहेब असतील. सर्व शहापूर नगर पंचायत नगरसेवक यांच्या सहकार्यातून साकार झालेली स्पर्धा वेताळ स्वामी चषक 2025. दादू येतील परंतु ओमकार मात्र अप्रतिम गोलंदाजी नाईट डिलिव्हरी. षटकाची या ठिकाणी सांगता आपण पाहायला गेली तर एक चेंडूची अजूनही आपण वाट पाहू शकतो. 5 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. फक्त आणि फक्त धावफलक बंद केले 13 अंकावर. षटक क्रमांक 3 चालू असताना आई गावदेव गोटेकर बी विपक्ष वेताळ स्वामी मित्रमंडळ यांच्या वतीमध्ये चाललेला एक गाव एकचा सामना. या ठिकाणी चेंडूने थोडा बाहेर आपण पाहतो एसटीच्या बाहेर गेला. अवंतर धावेत भर पडते. षटक क्रमांक 3 चालू असताना जेपीचं कौतुक केलं, आतिथचं कौतुक केलं आणि ओंकारचं पण देखील कौतुक करेल. आतापर्यंत फक्त आणि फक्त या 30 षटकामध्ये एकच चौकार आलेला आहे. तर आई गावते गोटेकर बी संघ बलाढ्य संघ या शहापूर तालुक्यातील पुन्हा एकदा नक्कीच अवंतर धाव. तर षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3 थोडंसं पुढे ढकललं जातंय. धावफलक बंद गेलंय आतापर्यंत 15 या अंकावर. मी आयोजन कमिटीचं धन्यवाद करेल. सन्माननीय आमचे राजा वळवी साहेब असतील यांच्या विशेष अथक परिश्रमातून आणि वेताळ स्वामी मित्रमंडळ यांच्या सौजन्यानं ही स्पर्धा लोअर फुलटॉस होता, गुली चेंडू होता परंतु त्या ठिकाणी रवी हजर होते आणि या ठिकाणी अप्रतिम चेंडू हाताळला गेला. षटक क्रमांक 3 संपलं. वेताळ स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताळ स्वामी चषक 2025 मधला हा चित्तथरारक सामना आपल्या समोर चालू आहे. आई गावदेवी विपक्ष वेताळ स्वामी मित्रमंडळ. ऐकूया पुढील डीजे. आपण बोलतो चकडीवाडा. आज बैलगाडा शर्यत देखील पाहायला गेलं तर तुडुंब गर्दी असते प्रेक्षकांची. देसाई या गावामध्ये देखील या शहापूर तालुक्यातील तमाम क्रीडा रसिक सकाळपासून मला भेटलेले आहेत, ते देखील पोहोचलेले आहेत. तर जाऊया मॅचच्या दिशेने. मनीष लहाने त्या बात या प्रतिम फटका त्या ठिकाणी दोन्ही असतील, प्रयत्न करतील परंतु प्रयत्नाला अपयश. चपराक चाबूक शॉट कार्पेटच्या मदतीनं चौकार.
ती मिळते 19 या धावसंख्येवर माझ्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं मी मनापासून हार्दिक स्वागत शेवटपर्यंत करत राहील, कारण प्रेक्षक म्हणजे स्पर्धेचा केंद्रबिंदू आणि मानबिंदू वेताळ स्वामी चषक 2025. क्या बात आहे, अप्रतिम फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि गलीमध्ये चेंडू जातोय, पंचांचा इशारा, चपराक, 4 धावा. डीजे क्रमांक 4 मागण्याच्या स्वरूपात पडते. आतापर्यंत धावा झाल्यात त्या 23 या अंकावर. तर आई गावदेवी गोटेकर बी संघाचे खंदे समर्थक ज्यांचं पाठीराखण पाहिलं आणि ज्यांच्या शुभेच्छा पाहिल्या तर अर्जुन भाई अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिची डोंगरे साहेब असतील, तसेच गोटेकर ग्रामपंचायतचे उपसरपंच डॅशिक वनमॅन शो सन्माननीय भाऊशेठ डिंगोरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तमाम गोटेकरांचं देखील मनपूर्वक स्वागत व्यक्त करेल वेताळ स्वामी चषक 2025 मध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक मनीष लहाने थोडासा मागणा पडतोय, कारण प्रीतम जोशी पाहिला अप्रतिम षटक, त्यानंतर ओमकार पाहिला 4 धावा, त्यानंतर अप्रतिम फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतील अमर असतील. अमर थोडीशी चुकी करतात, परंतु सेकंडचा कॉल असेल. असो, कॅप्टन कुल एसटी रक्षणाच्या मागे दिसत आहेत. नेहमी संघाला सावरून आणि आपल्या गावाला धरून चालणारा हा कॅप्टन रोहन शेळके मुंजाची ओळख. मनीष लाने देखील प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय आपल्या संघासाठी, परंतु बॅट्समन राहुलचं मी कौतुक करलं. आतापर्यंत 2 चौकार. बॅटची एज, टॉप एज, एसटी रक्षक कॅप्टन कुल रोहन शेळके झेल पकडतात. बाद. बॅक टू द पॅव्हलियन. डीजे तर धावफलक बनले गेले आतापर्यंत 29 या अंकावर वेताळ स्वामी 11चा आपण या ठिकाणी पाहतोय. 29 धावा. शेवटचं षटक चालू आहे. अप्रतिम फलंदाजी त्या ठिकाणी प्रयत्न होते, परंतु डिक्लरेशन झोनमध्ये चेंडू जाईल. 1 धाव होईल. सिंगल बरोबर संघाची धावसंख्या बनली गेली 30 आणि विजयासाठी 24 चेंडू आणि 31 धावांची गरज आई गावदेवी गोटेकर स्पोर्ट्स बी संघाला. या ठिकाणी आपण डीजे तेजूचं देखील कौतुक करेल. आपण खूप चांगलं संगीत या माझ्या तमाम क्रीडारसिकांची वाजवतायत. आपलं कौतुक आणि अभिनंदन आणि शुभेच्छा देतोय. त्यानंतर याच मैदानावर ज्यांचा दबदबा आणि ज्यांच्या डीजेचा बोलबाला डीजे अक्षू देखील कौतुक करेल आणि अक्षूच्या शुभेच्छा आल्यात आई गावदेवी गोटेकर बी संघासाठी. थँक्यू. जाऊया एक सुरेल संगीत ऐकण्यासाठी डीजे तेजूकडे.
शहापूर नगरपंचायत नगरसेवक राजारामजी वळवी साहेब आणि सर्व वेताळ स्वामी मित्रमंडळ यांच्याकडून हार्दिक हार्दिक आभार. डीजे मास्टर एक सुरेल संगीत आम्हाला विश्रांती देण्यासाठी. वेताळ स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताळ स्वामी चषक 2025 माझ्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मी क्रीडा रसिकांचं स्वागत का वारंवार करेल तर हे मैदान म्हटलं तर क्रीडा रसिक नसतील तर या मैदानाला शोभा नसते. आजचा अंतिम दिवस आहे, यासाठी केला होता 8चा शेवटचा दिवस गोड व्हावा. वेताळ स्वामी मित्रमंडळाच्या आयोजनातून साकार झाली स्पर्धा शहापूर नगरपंचायत नगरसेवक राजारामजी वळवी साहेब यांच्या संकल्पनेतून यांचं गोड स्वप्न या ठिकाणी साकार होत आहे. त्यांना सहकार्य करणारे व्यक्तिमत्व सन्माननीय निलेश शेठ मांजे साहेब आणि सर्व शहापूर नगरपंचायत सन्माननीय सदस्य. परंतु या मैदानावर एक नाव ज्याच्या नावाचा दबदबा बोलबाला आणि या क्रिकेटसाठी काय करावं, कारण आयुष्य कुठेतरी अपूर्ण राहत असेल तर क्रिकेट आणि क्रिकेटवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका आवाज आदरणीय विजयभाई भगत. विजयभाई आपलं देखील मी मनापासून हार्दिक आभार आणि कौतुक करेल आणि ऋण व्यक्त करेल की या शहापूरच्या खेळाडूंसाठी आपण हे भव्य दिव्य व्यासपीठ या खाडे विद्यालयाच्या मैदानावर निर्माण करून दिलेलं आहे. भाई खरोखर कौतुक आणि आभार व्यक्त करतोय. जाव्या मॅचच्या दिशेने षटक क्रमांक पहिलं घेऊन आलंय. गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं हाणामारीचं षटक विश्वजित. स्ट्राईक एंडला धोनी आणि नॉन स्ट्राईकला कॅप्टन कुल रोहन शेळके. परंतु धोनीबद्दल बोलायचं झालं का बोलावं नाही, कारण आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये तमाम एक गाव एकच्या आपण पाहतोय भव्य दिवस स्पर्धा भरवल्या जातात. परंतु या शहापूरचा बायकर मॅन आणि 4 व्हीलर ज्याच्या नावावर आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे मॅन फ्रॉम गोटेकरचा गणेश डिंगोरे, सर्वांचा लाडका धोनी. गेल्या हंगामात पाहिलं, गेल्या महिन्यामध्ये पिरवाडी या ठिकाणी चषक झाला. खासदार चषकाची बाईक देखील त्याच्या नावावर आली. मालिकावीरचं नाव आणि स्वप्न ज्यानं पूर्ण केलं तो म्हणजे आपला गणेश डिंगोरे. स्ट्राईक एंडवर षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं. थोडंसं व्यत्यय येतोय, उन्हाचा थोडासा प्रभाव धोनीवर दिसतोय, परंतु असो 24 चेंडू आणि 31 धावांची गरज असताना या ठिकाणी आई गावदेवी गोटेकर 20 संघ झुंज देतोय, संघर्ष करतोय. कारण आई गावदेवी गोटेकर 20 संघ पाहिलं तर या मैदानावर नावाचा वर्चस्व आणि दबदबा आपण पाहिलाय. तर जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू क्षेत्ररक्षक असतील परंतु कोणती धाव घेणार नाही, कारण धोनीला देखील माहिती आहे लो स्कोरिंग मॅच असेल तर आपल्याला झोपून खेळावं लागेल. षटक क्रमांक पहिलं पाहिलं तर त्याचं देखील विश्वजितचं कौतुक करेल. पहिल्या चेंडूवर निधाव. चांगला फलंदाज समोर असताना चांगली गोलंदाजी करणं हे देखील संघर्ष असतं. पुढील चेंडू या ठिकाणी ग्राउंडची अमर्यादा डिक्लेअर झोन मध्ये एक चेंडू जातोय 1 धावेसाठी आणि संघाचं धावफलक या ठिकाणी खुलं होत आहे 1 या अंकावर. 31चं आव्हान आहे. आव्हान थोडंसं सोपं असेल परंतु कठीण होऊ शकतं, कारण क्रिकेट म्हटलं तर अनिश्चिततेचा खेळ. वेताळ स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताळ स्वामी चषक 2025 आपण पाहतोय. अगदी काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये वेताळची जत्रा देखील जी महाराष्ट्रामध्ये नावारूपाला येत असते ती जत्रा देखील आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. त्याच दैवतानं चाललेली स्पर्धा म्हणजे वेताळ स्वामी चषक 2025. पुढील चेंडू रोहन शेळके. खोलवर टप्प्याची गोलंदाजी सातत्याने केली जाते. कार्पेटच्या मदतीने स्क्वेअर लेगला प्रसाद त्या ठिकाणी चुकी करतील, सिंगल होतील, त्या ठिकाणी डबल आणि थर्डचा कॉल नसेल. जोखीम पत्करणार नाहीयेत. डबल येईल. डबल बरोबर संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाईल 3 या अंकावर. आई गावदेवी विपक्ष आपण पाहतोय वेताळ स्वामी मित्रमंडळ. वेताळ स्वामी मित्रमंडळानं प्रथम धावा कुठल्या त्या 31 धावांचं आव्हान करत असताना आई गावदेवी गोटेकर बी संघ. सर्व पाठीराखे माझे तमाम लाडके क्रीडा रसिक आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अप्रतिम नाईस डिलिव्हरी. चेंडूनं थोडी उसळी घेतली आणि यष्टी रक्षक त्या ठिकाणी मयुरेश अहिरे सर दिसत आहेत. त्यांचं देखील योगदान या स्पर्धेसाठी या सामन्यांसाठी आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं देखील कौतुक करेल. सर्व वेताळ स्वामी मित्रमंडळाने घेतलेली मेहनत. आज मात्र आपण पाहतो शेवटच्या दिवसामध्ये अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा. 9व्या मॅचच्या दिशेने 3 धावा आतापर्यंत धावफलकावर.
खोलवर टप्प्याची गोलंदाजी सातत्याने केली जाते, परंतु पॉवर प्लेचं षटक असल्या कारणाने चेंडू जातोय सीमा पार स्क्वेअर लेग लॉंगॉनच्या मदतीनं चौकार. डीजे मात्र सज्ज गेले 7 या अंकावर 31 धावांचं समीकरण आहे. थोडं सोपं आव्हान असेल आई गावदेव गोटेकर बीच संघासाठी. पुढील चेंडू क्या बात या प्रतिम नाईस डिलिव्हरी. षटक क्रमांक या ठिकाणी पाहायला गेलं तर पहिले चालू असताना सांगता होते षटक क्रमांक पहिले संपलं. एक षटकानंतर आई गावदेव गोटेकर बीच संघाची धाव संख्या बंदी गेली आहे 7. जाऊया डीजे तेजूकडे एक सुरेल संगीत ऐकण्यासाठी. तर या ठिकाणी आपण पाहतोय धोनी आई गावदेवी गोटेकर बी संघाचा हुकमी एक्का ज्याची म्हणून ओळख सिंगल येईल. सिंगल बरोबर संघाची धावसंख्या बंदी केली आहे 8 या अंकावर. आज आपण पाहतो या ठिकाणी वेताल स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताल स्वामी चषक 2025 राजारामजी वळवी साहेब यांच्या विशेष प्रेमापोटी आम्हाला या ठिकाणी यावं लागलं, कारण आज प्रेम म्हणजे काय आणि प्रेमाची पावती म्हणजे काय तर राजारामजी वळवी साहेब. पुढील चेंडू दादू याचा. रोहन शेळके प्रयत्न करतात परंतु असफल थोडेसे ठरतात. मोठा फटका येत नाही. सन्माननीय जयजी थोरात साहेब ठाणे जिल्हा डिस्ट्रिक्ट बँक या ठिकाणी कार्यरत असलेले यांचं स्वागत होत आहे. जय दादा आपलं देखील मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. सिंगल येईल. सिंगल बरोबर संघाची धावसंख्या 9 या अंकावर आपण पाहतोय. 31 धावांचं समीकरण सोपं असलं परंतु कठीणमध्ये जाऊ शकतं. क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ समजला जातोय. वेताळ स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताळ स्वामी चषक 2025 मैदानावर उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या क्रीडकांचं मी वारंवार कौतुक आणि स्वागत करेल. आज त्यांच्या आशीर्वादानं आज या ठिकाणी माईक घेऊन मी या ठिकाणी बोलतोय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी सातत्याने केली जाते. धोनी या ठिकाणी थोडेसे शांत दिसत आहेत, कारण धोनी म्हटलं तर गोलंदाजचा कर्दनकाल ठरलेला हा फलंदाज म्हणजे गणेश डिंगोरे मॅन फ्रॉम गोटेकर. आज मात्र थोडंसं संयमानं खेळतायत. सिंगल येईल. या ठिकाणी चेरपोली ग्रामपंचायतचं डॅशिंग नेतृत्व वन मॅन शो उपसरपंच जगदीश दादा पवार साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. दादा आपलं वेताळ स्वामी चषक 2025 मध्ये राजारामजी वळवी साहेब आणि वेताळ स्वामी मित्रमंडळ यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. वेलकम वेलकम. सन्माननीय जगदीशजी पवार साहेब, पिंट्या दादा भेरे आणि सचिनजी विशे साहेब, आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आपलं मनपूर्वक स्वागत. दादूनं अप्रतिम टिचून गोलंदाजी केली जाते. दादू देखील संघर्ष करतो आपल्या संघासाठी. जाऊया पुढील चेंडूवर. मला जरी वाटलं होतं 12 ते 3 चेंडूमध्ये म्हणजे 18 चेंडूपर्यंत सामना संपेल, परंतु वेताळ स्वामी या संघाचं मी कौतुक करेल. अशा बलाढ्य संघाला आपण डिफेंड करतायत. आतापर्यंत धावफलक फक्त आणि फक्त 11 अंकावर. पुढील चेंडू आणि या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन रोहन शेळके. डीजे
संचालक चरपोली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच, युवकांचं नेतृत्व, आधारस्तंभ म्हणून ज्यांची ओळख जगदीश दादा पवार साहेब यांचं शुभ आगमन वेताळ स्वामी चषक 2025 मध्ये झालंय. दादांकडून देखील कॅश प्राइज झालाय. थोड्यात आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितोय, परंतु पुढील चेंडू आतिश बांडे याला म्हणतात बॅटीचा तोफखाना. बंदूक उठून गोळी सुटावी आणि आतिशच्या बॅटमधून चेंडू सीमा पार जावा. चपराक चाबूक शॉट या आईना षटकार. कोणती मॅच असो खेळाडूच्या स्वरूपात देखील दिसतात, पाठीराखेच्या स्वरूपात देखील दिसतात. हे असतं प्रेम आपल्या गावाबद्दल, आपल्या क्रिकेटबद्दल. सन्मान्य कल्पेश शेट डिंगोरे आपलं देखील मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. आतिश बांडे थोडासा कुठेतरी मॅच बॅक फुटला गेली होती, क्लिअर केलेली आहे, ओपन केली मॅच. आता मात्र 6 धावांनी धावपल पुढे भरकन निघून जात आहे. 17 या अंकावर 12 चेंडू आणि उर्वरित राहिले असतील आतापर्यंत 14 धावा. 12 चेंडू 14 धावा. मात्र स्ट्राईकला दिसतो. मी वारंवार का कौतुक करेल या खेळाडूचं. अतिशय नम्र आणि गुणी खेळाडू म्हणून ज्याची ओळख मॅन फ्रॉम गोटेकरचा हा धोनी गणेश डिंगोरे. बायकर मॅन म्हणून प्रसिद्ध असलेला, परंतु केंद्रीय मंत्रीय चषक गेल्या वर्षी आपण पाहिला, त्या चषकाचा 4 व्हीलरचा मानकरी ठरलेला हा गुणी खेळाडू म्हणजेच गणेश डिंगोरे. 12 चेंडू 14 धावा. बघूया अनमोल येथील एक गुणी खेळाडू अनमोल देखील पाहिला, तर नम्र खेळाडू म्हणून ज्याची ओळख. मंडळी कुठे जाऊ नका, प्रेक्षक आपल्यासाठी वेट 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 सतरा झालेले आहेत. 12 चेंडू. 1 मिनिट थांबू का? 31 करायचे. 31 ओके चला. 12 चेंडू 14 धावा. कारण 1 धाव म्हणजे इतिहास घडू शकतं या गवी खाडे विद्यालयाच्या मैदानावर. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 चेंडू 14 धावा. पहिला चेंडू पॉईंटच्या दिशेने ढकललाय, मादक सौंदर्य प्राप्त केलाय. चेंडू जातोय हवाई सफर, खणखणीत प्रार, चबराक चौकार. डीजे मदतीने त्या ठिकाणी प्रसाद शेळके येतील. सिंगल येईल आणि सिंगल बरोबर संघाची धावसंख्या बनली गेली. आई गावदेव गोटेकर बी संघाची 22 या अंकावर. आपण पाहतो वेताळ स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताळ स्वामी चषक 2025. कौतुक करेल आणि अभिनंदन करेल वेताळ स्वामी मित्रमंडळाचा. आजची स्पर्धा पाहतोय अंतिम दिवसामध्ये तमाम लाडके खेळाडू देखील या ठिकाणी आपण पाहतोय. अप्रतिम याला म्हणतात संघर्ष, चिकाटी आणि मेहनत. आतिश भांडेच्या बॅटमधून खणखणीत प्रार, चौकार. डीजे पाच धावांची गरज. मी मगाशीच म्हटलं होतं आई गावते गोटेकर बी संघासमोर जर आपल्याला जिंकायचं असेल तर या ठिकाणी पब्लिक प्रेक्षकांना विनंती आहे कुठे जाऊ नका. आई गावदेव गोटेकर बी संघासाठी 2 आयकॉन राहणार आहेत, याची नोंद घ्या. फायनल होणार आहे. या ठिकाणी सन्मान्य अमितजी भांडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील कौतुक करेल. शंभर टक्के 5 ओव्हरचा सामना होईल. 2 आयकॉनच्या मदतीनं आई गावदेव गोटेकर बी संघ या ठिकाणी आगमन करेल. राहुल कौतुक करेल, खूप सुंदर फलंदाजी केली. प्रसाद शेळके